आपल्या स्वप्नातल्या घराला सुंदरपणे सजवण्यासाठी गरज असते ती कलात्मक दृष्टीची आणि उत्कृष्ट इंटिरियरची। यात लक्ष वेधून घेतात ती घराची दारे, खिडक्या आणि रेलिंग। नाशिकच्या शिवाय एंटरप्राइजेस इथे हा शोध संपतो। वास्तूला आपला परिस्पर्श देणारे एकमेव नाव नाशिकचे शिवाय एंटरप्राइजेस। आजपासून नाशिक लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे। जवळपास सर्वच उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे। नाशिक दिंडोरी लोकसभेच्या महायुती भाजपच्या उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या प्रचारादरम्यान काय काय मुद्दे असतील, विशेषतः ग्रामीण मतदारसंघ असल्याने विकासाचे मुद्दे, कांद्याची निर्यात बंदी आहे, शेतकरी वर्गाची नाराजी आहे, यावर भारती पवार यांनी अधिक माहिती दिली आहे। तिथे आम्ही 10 कोटींचा निधी दिलाय हे मात्र विरोधक सांगत नाही। जे त्यांच्या काळात झालं नाही ते आमच्या काळात झालं, म्हणून विरोधकांनी हा रोष असू शकतो असंच मला वाटतं। कधी पण आपल्या मतदारसंघासाठी लोकप्रतिनिधीने काम करत असताना एक विजन ठेवलं पाहिजे। आदरणीय पंतप्रधान नेहमी सांगतात की एक विजन आपल्या पुढे पाहिजे, जसं त्यांनी विजन मांडले 2047चं। नक्कीच माझ्या मतदारसंघामध्ये निफाडचा ड्रायपोर्ट होणं हे फार महत्वाचं आहे आणि यासाठीच की शेतकऱ्यांसाठी हा ड्रायपोर्टचा प्रोजेक्ट हा अतिशय महत्वाचा आहे। याच्याने शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, इथे रोजगार वाढणार आहे आणि त्याचप्रमाणे एक जिल्हा नाही तर उत्तर महाराष्ट्रात याचा फायदा होईल। शेतमाल लवकर पोहोचेल, वेळ वाचेल, पैसा वाचेल आणि त्याचबरोबर मला असं वाटतं शिक्षणाच्या सुविधा, मग आदिवासी भागात आमच्या CBSE बोर्डाच्या आधारित शाळा आणल्या पाहिजे। त्या शाळांचं काम चालू आहे। एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल जिथे आमच्या CBSE बोर्डाचे शिक्षण आदिवासी मुलांना मिळेल। आमच्या मेडिकलसाठी PG कोर्सेस आज इथे सुरू झालेले आहेत। केंद्र सरकारने मान्यता दिली, हे कोर्सेस सुरू झाले। भविष्यात इथले MBBS सीट आणण्यासाठी मी प्रयत्न करणार। सगळ्या बाजूंनी प्रयत्न शिक्षण, आरोग्य या बाबतीत चालू आहेत आणि ते पुढे घेऊन अजून मोठ्या प्रमाणात इथे उपलब्धी करायची हे विजन आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजीज सय्यद, नाशिक।